नमस्कार. शिक्षक भरती 2025-26 संदर्भात जी काही टेट-3 परीक्षा सध्या घेण्यात आली होती, त्या टेट-3 परीक्षेमध्ये बहुतेक उमेदवारांना या ठिकाणी बघा चांगले मार्क आलेले आहे आणि काही उमेदवारांना जे काही मध्यम स्कोर असेल किंवा कमी स्कोर असेल, तर अशा पद्धतीचा स्कोर सध्या बघा आलेला आहे. आता प्रत्येक उमेदवाराचा जो काही एकच प्रश्न आहे, की सध्या शिक्षक भरती जी काही होणार आहे, त्याच्यामध्ये नेमक्या व्हेकन्सी किती येणार आहे आणि व्हेकन्सी या ठिकाणी बघा कमीत कमी किंवा जर ह्या ठिकाणी एव्हरेज जर सध्या बघा व्हेकन्सी जर आल्या, तर त्याच्यामध्ये नेमका आमचाच नंबर सध्या बघा लागणार आहे किंवा नाही, स्वतःचं सिलेक्शन सध्या होणार आहे किंवा नाही, हा एक प्रश्न सध्या मनामध्ये आपला भेडसावत आहे. तर बऱ्याचशा उमेदवारांच्या कमेंट होत्या, की जे काही एनालिसिस आहे, तर ते सध्या 100 ते 140 पर्यंत जे काही स्कोर आहे, त्या संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेतली. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्गामध्ये नेमके किती उमेदवार येतात, तसंच ह्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचं 120 मार्कापासून तर 160 मार्कापर्यंत नेमके या ठिकाणी जे काही मार्क घेणारे संपूर्ण प्रवर्गातील जे उमेदवार आहे, तर ते नेमके किती आहे हे देखील आपण बघणार आहोत. कारण बऱ्याचशा उमेदवारांच्या कमेंट येत होत्या, की 120 ते 160 दरम्यान नेमके कॉम्पिटिशनमध्ये किती असणार आहे. कारण हा जो काही वर्ग आहे, तर ह्या वर्गामध्ये सर्वात जास्त जे काही कॅन्डिडेट आहे, तर ते सध्या पाहायला मिळत आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही कोणत्या उमेदवारांना सर्वात जास्त इथं बघा संधी मिळू शकते, तसेच ज्या उमेदवारांना कमी मार्क असेल, तर अशा उमेदवारांसाठी देखील हा एक महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ह्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या ज्या काही स्लाईड आहे, तर त्या स्लाईडच्या माध्यमातून संपूर्ण प्रवर्गाचे जे काही आकडेवारी आहे, अशा पद्धतीने ती संपूर्ण बघा ॲनालिसिस करणार आहोत. जेणेकरून तुम्ही जर ह्या गटामध्ये जर सध्या बघा तुमचा स्कोर असेल, तर तुम्ही नेमकं ह्या भरती प्रक्रियेमध्ये तुमची जी काही निवडीची संधी आहे, तर ती नेमकी किती टक्के ह्या ठिकाणी असू शकते. तर ह्या संदर्भात तुम्ही स्वतःचं जे काही ॲनालिसिस आहे स्वतःच्या मार्काचं, तर ते तुम्ही इथं बघा करू शकता. तर संपूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल. तर ह्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल, तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा ज्या काही महत्त्वाचे ॲनालिसिस व्हिडिओ असेल किंवा शिक्षक भरतीशी निगडीत ज्या काही प्रक्रिया होणार आहे, त्याच्याशी बघा तुम्हाला पुढे देखील प्रेफरन्स प्रक्रिया असेल, शाळा कशी निवडायची, त्या संदर्भात देखील तुम्हाला पुढे बघा मार्गदर्शन आपण करणार आहोत. तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला जे काही बेल आयकॉन असतं, त्याला देखील तुम्ही प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला आपला व्हिडिओ पाहायला मिळेल. तर चला तर मग सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे, की ही जी काही स्लाईड आहे, तर ही स्लाईड एकंदरीत संपूर्ण कॅटेगरी वाईज जे काही टेट-3 परीक्षा दिलेले उमेदवार आहे, तर त्यांची ही स्लाईड आहे. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या स्लाईडचं जे काही स्क्रीन आहे, तर त्या स्क्रीनवर दाखवत असतो. तर आपल्याला माहिती आहे, की जे काही 2,08,120 जवळपास जे काही उमेदवार आहे, तर त्यांचा इथं डेटा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सध्या ऑल जे काही कॅटेगरी आहे, ओपन असेल, एस-सी असेल, एस-टी, ओ-बी-सी, व्ही-जे, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी, एस-बी-सी, ई-डब्ल्यू-एस आणि ए-सी-बी-सी असे जे काही संपूर्ण बघा प्रवर्गाचा इथं तुम्हाला डेटा इथं दिसत आहे. आता हा जो काही डेटा आहे, हा 2,00,000 प्लस उमेदवारांचा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही 120 मार्कपासून तर जवळपास आपण 160 मार्कापर्यंत जे उमेदवार आहे, तर ह्या मार्कामध्ये नेमके किती उमेदवार आहे, ते देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर ह्या डाटामध्ये फक्त बघा तुम्हाला संपूर्ण जे काही उमेदवार आहे त्यांची संख्या मिळते, परंतु 120 ते 160 दरम्यान नेमके किती उमेदवार आहे, तर ते आपण पुढे बघणार आहोत. तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वाचा जो काही ग्राफ आहे, तर तो तुम्हाला दिसतोय, बरोबर? तर ह्याच्यामध्ये इथं हेडिंगमध्ये तुम्ही बघू शकता 120 ते 160 मार्क कॅटेगरी वाईज इथं आपला ग्राफ इथं देण्यात आलाय. ह्या ग्राफमध्ये नेमक्या ज्या काही संपूर्ण प्रवर्ग आहे, संपूर्ण कॅटेगरी आहे, त्या कॅटेगरीमध्ये हे जी काही रेंज आहे 120 ते 160 दरम्यान, बरोबर? 120 ते 160 दरम्यान जी काही मार्क घेणारे जे उमेदवार आहे, तर ते नेमके कोणत्या प्रवर्गाचे सर्वात जास्त असणार आहे, कोणत्या प्रवर्गाचे कमी असणार आहे. कारण जो काही कट ऑफ असेल किंवा मेरिट असेल, तर ती ह्या मार्कांमध्ये देखील सर्वात जास्त आपल्याला पाहायला बघा मिळू शकते. तर इथं ह्या साईडला तुम्हाला जे काही दिसतंय, तर हे जे आहे, तर ही कॅन्डिडेटची संख्या आपण इथं हजारांमध्ये दाखवलेली आहे, बरोबर? 1,000, 2,000, 3,000, 4,000, 5,000, 6,000, 7,000, 8,000 अशी या पद्धतीने हजारची मार्जिन करून सध्या इथं दाखवण्यात आली आहे. आता ह्याच्यामध्ये जर इथं तुम्ही विचार केला, तर आपल्या सर्वांना माहिती आहे, की जो काही ओबीसी प्रवर्ग आहे, तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जे काही उमेदवार आहे, तर ते आपल्याला प्रत्येक गटामध्ये म्हणजे जो काही मार्काचा आपण गट केलेला 120 असेल, 110 असेल, 100 असेल, 140 असेल, तर प्रत्येक गटामध्ये ओबीसी प्रवर्गाचे जे उमेदवार आहेत, तर ते सध्या सर्वात जास्त इथं पाहायला आपल्याला मिळत आहे, बरोबर?
त्यानंतर ओपनचे आपण इथं 2 नंबर रँकिंगवरती सध्या बघा इथं पाहू शकतो. आता ह्या गटामध्ये जर ओबीसीचा विचार केला तर जवळपास 8,000 पेक्षा जास्त उमेदवार पाहायला आपल्याला मिळत आहे. त्यानंतर इथे 2 नंबरवर ओपनचे उमेदवार जे आहे तर ते 3,500 पेक्षा देखील बघा इथं जास्त आपल्याला पाहायला मिळते. 3 नंबरवरती इथं एस-सी-बी-सी संदर्भात जे उमेदवार आहे, तर ते पाहायला मिळत आहे. म्हणजे ह्या रेंजमधले 120 ते 160 दरम्यान. त्यानंतर 4 नंबर जर विचार केला आपण तर एस-सी उमेदवार इथं पाहायला मिळत आहे, बरोबर. त्यानंतर 5 नंबरवरती एन-टी-सीचे उमेदवार जे आहे, तर ते सध्या पाहायला मिळत आहे. ह्या रेंजमध्ये सर्वात बघा या ठिकाणी मार्क घेणारे उमेदवार. त्यानंतर पुढचा जर गट बघितला एन-टी-डीचा 6 नंबरवरती आपण इथं बघू शकतो. त्यानंतर ई-डब्ल्यू-एसचे उमेदवार 7 नंबरवरती बघू शकतो. त्यानंतर इथं एस-टीचे उमेदवार जे आहेत तर ते 8 नंबरवरती बघा सर्वात जास्त मार्क घेतलेले म्हणजे 120 ते 160 दरम्यान इथं बघू शकतो. त्यानंतर पुढचे जे काही प्रवर्ग आहे व्ही-जे-ए असेल, एन-टी-बी असेल आणि सर्वात कमी एस-बी-सी प्रवर्ग ह्या ठिकाणी सर्वात कमी जे काही कॅन्डिडेट जे आहे तर ते 120 ते 160 दरम्यान ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ही तुम्हाला ह्या स्तंभामध्ये जो काही प्रत्येक प्रवर्गाचा तुमचा प्रवर्ग नेमका ह्या मार्कांमध्ये कितव्या नंबरवरती आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. आता ह्या संदर्भात आपण आकडेवारी देखील बघणार आहोत. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल, की इथं तुम्ही पर्सेंटेजमध्ये देखील आपण जो काही चार्ट आहे, जो काही सध्या बघा डायग्राम आहे, तर तो इथं देण्यात आलाय. तर एकंदरीत 100% जर इथं विचार केला तुम्ही, तर 100% ह्या ठिकाणी 36 म्हणजे जवळपास 37% ओबीसी प्रवर्गाचे उमेदवार पाहायला मिळत आहे. 11.4% एस-सी प्रवर्गाचे उमेदवार आहे. त्यानंतर जनरलचे जे आहे ओपनचे 16.5% जवळपास आहे. एस-बी-सी संदर्भात 14% आहे. त्यानंतर एस-टीचे 2.6% उमेदवार आपल्याला 120 ते 160 दरम्यान इथं पाहायला मिळत आहे. म्हणजे 100 जर ह्या ठिकाणी उमेदवार असेल तर 2.6 म्हणजे इथं जवळपास 3 ते 4 उमेदवार आपल्याला एस-टीचे इथं पाहायला मिळत आहे. तर अशा पद्धतीने इथं ओबीसीचा जर विचार केला तर 100 मध्ये 37 उमेदवार जे आहे तर ते उमेदवार सध्या बघा आपल्याला 120 ते 160 दरम्यानचे इथं पाहायला मिळत आहे. त्यानंतर ह्या ज्या काही ई-डब्ल्यू-एस असेल 3.9, त्यानंतर एस-बी-सी 1.7 सर्वात कमी, त्यानंतर एन-टी-डी 3.2, एन-टी-सी 5 पॉइंट, त्यानंतर एन-टी-बी 2.2 आणि व्ही-जे-ए 2.1 या पद्धतीने हे जे काही कमी जे काही सध्या उमेदवार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला आकडेवारी तर तिथं बघा तुम्हाला इथं आपण पुढच्या स्लाइडला आकडेवारी देखील बघणार आहोत. परंतु ह्या ग्राफच्या माध्यमातून एक तुम्हाला कल्पना आली असेल, की जर आपण इथं 100 मुलं जर घेतली म्हणजे 100 उमेदवार जर घेतले, तर आपल्या प्रवर्गामध्ये नेमके ह्या गटामध्ये म्हणजे 120 ते 160 दरम्यान किती उमेदवार येऊ शकतात, तर ह्याच्यावरनं तुम्हाला एक अंदाज येईल. आता तुम्ही नेमके कोणत्या ह्या ठिकाणी मार्काच्या रेंजमध्ये आहे, आपला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट देखील करू शकतात. तुमचे मार्क, तुमची जी काही पात्रता असेल, कोणत्या गटासाठी टी-टी पात्र आहात किंवा नाही, संपूर्ण कमेंट व्यवस्थित करा. तुम्हाला योग्य तो रिप्लाय सध्या बघा मिळणार आहे. तर ह्याच्यावरनं तुम्हाला पुढे जी काही आकडेवारी आहे, तर ती आकडेवारी देखील दाखवतो, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. आता ही संपूर्ण जी आकडेवारी आहे, तर ती ॲनालिसिस करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये 120 ते 160 गुण घेणारे प्रवर्गनिहाय ह्या ठिकाणी आपण टेबल बनवलेला आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे टेबल आहे. त्याच्यात बघा इथं तुम्हाला दिसतोय इथून म्हणजे 120 ते 140 मार्क घेणारे. त्यानंतर पुढचा जो आहे तो 141 ते 160 मार्क घेणारे आणि इथं टोटल मार्क घेणारे जे 120 पासून 160 पर्यंत आपण इथं दिसताय. आता ह्याच्यामध्ये आपण ह्या ठिकाणी ओपनचे जर विचार केला तर इथं तुम्हाला 3058 जे उमेदवार आहे तर ते 120 पासून 140 मार्क घेणारे इथं पाहायला मिळत आहे. त्यानंतर 141 ते 160 मध्ये 695 म्हणजे टोटल किती आहे तर 3753 एवढे उमेदवार ओपनमध्ये पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढे इथं विचार केला आपण एस-सी प्रवर्ग जर घेतला तर 120 ते 140 दरम्यान 2243, 141 ते 160 दरम्यान किती आहे 354 म्हणजे जवळपास 2597 एवढे एस-सीचे आहे. त्यानंतर एस-टीचा जर विचार केला एस-टी प्रवर्ग तर त्याचे 120 ते 140 पर्यंत जे काही मार्क घेणारे किती आहे 518 एवढे उमेदवार आहे. त्यानंतर 141 ते 160 दरम्यान किती उमेदवार आहे फक्त 65 उमेदवार म्हणजे एकूण 583 उमेदवार जे आहे तर ते एस-टी प्रवर्गाचे 120 ते 160 दरम्यानचे आपल्याला पाहायला इथं बघा मिळत आहे, बरोबर. हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे अजून विचार केला आपण ओबीसी प्रवर्ग सर्वात जास्त त्याच्यामध्ये 120 ते 140 दरम्यान 7,048 आहे आणि 141 ते 160 मध्ये 1,358 म्हणजे जवळपास किती आहे
8,406 हे जे आहे तर हे सर्वात जास्त बघा हायेस्ट असलेले उमेदवार आपल्याला इथं सर्वात जास्त पाहायला मिळत आहे. म्हणजे हा जो काही ओबीसी प्रवर्ग आहे तर या प्रवर्गाचा जो कट ऑफ असेल तर तो हाय लागलेला आपल्याला सर्वसाधारणचा इथं पाहायला मिळू शकतो. बरोबर. त्यानंतर VJA असेल, NTB असेल, NTC असेल, NTD असेल तर ह्यांची आपण इथं एकंदरीत जर विचार केला VJA किती आहे एकंदरीत 476, NTBचे 490, NTCचे 1147, NTDचे 731, त्यानंतर SBC संदर्भात बघा इथं 396 आहे. बरोबर. त्यानंतर EWSचे 890 आणि SBCचे किती आहे तर 3287 एवढे जे उमेदवार आहेत तर ते उमेदवार सध्या 120 पासून तर 100 या ठिकाणी 60 पर्यंत जे उमेदवार आहे तर ते तुम्हाला पाहायला मिळत आहे. आता तुमचा नेमका जो काही प्रवर्ग आहे तर ह्या प्रवर्गामध्ये तुमचा जो नंबर आहे तर तो नंबर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर मार्क ह्या रेंजमध्ये भेटलेले असेल. बरोबर. एक मिनिट ह्याला व्यवस्थित करू द्या आपण. आता बघा तुम्हाला जर मार्क 141 ते 160 दरम्यान मिळाले आहे किंवा 120 ते 140 दरम्यान मिळाले तर ह्यामध्ये तुम्हाला बघा तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये एकंदरीत किती उमेदवार आहे तुमच्या प्रवर्गाचे. परंतु हे संपूर्णच्या संपूर्ण उमेदवार तुमचे जे काही कॉम्पिटिटर आहे तर ते सध्या बघा नसणार आहे. बरोबर. म्हणजे तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये कोण असणार तर तुमच्या पात्रतेसारखा जो काही उमेदवार असेल सेम पात्रतेचा तोच उमेदवार तुमचा बघा कॉम्पिटिशनमध्ये तुमच्या प्रवर्गामध्ये इथं असणार आहे. आता ह्याच्यामध्ये फक्त जो काही ओपनचा ह्या ठिकाणी बघा वेकेन्सी असणार आहे तर ह्या ओपनमध्ये जी काही वेकेन्सी येणार त्याच्यामध्ये आता संपूर्ण उमेदवार जे आहे तर ते सध्या इथं ओपनची जर मेरिट क्रॉस करत असेल तर त्या ठिकाणी त्यांना संपूर्ण उमेदवार या ठिकाणी प्रवर्गातील उमेदवारांना त्या वेकन्सीमध्ये देखील चान्स मिळू शकतो. बरोबर. कारण ह्याच्यामध्ये जो काही 55-60 संदर्भात जो निर्णय होता TET पात्रता परीक्षेसंदर्भात तर त्या संदर्भात आपल्या सर्वांना माहिती आहे की जे काही सध्या निकाल आहे तर तो निकाल सध्या तिथं आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता हे पुढे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी सूचना निघेल त्याच्यानुसारच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ज्याचं 60% पेक्षा जास्त त्या ठिकाणी मार्क घेतलेले पात्रता परीक्षेमध्ये तर त्यांना नक्कीच जनरलच्या वेकन्सीमध्ये देखील चान्स मिळणार आहे. तर ह्याच्यामध्ये संपूर्ण उमेदवार जे आहे तर बघा आपल्या प्रवर्गानुसार इथं एवढे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हा संपूर्ण झाला डेटा. तर ह्याच्यामध्ये नेमकं आपण काय निष्पन्न केलं तर ह्याच्यात बघा टोटल जे आहे एकंदरीत उमेदवार तर ते 120 ते 140 दरम्यान आपण जो हा डेटा बघितलाय. बरोबर. या ठिकाणी हा जो काही डेटा आहे एक मिनिट या ठिकाणी बघा 120 ते 140 आणि 141 ते 160 ह्या डेटामध्ये नेमके किती उमेदवार आहे टोटल. बरोबर. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता 120 ते 140 मध्ये किती आहे 19,027. त्यानंतर 141 ते 160 मध्ये किती आहे 3,729. म्हणजे ह्यांना जर प्लस केलं आपण या ठिकाणी तर जवळपास 22,756 एवढे जे उमेदवार आहे तर ते 120 प्लस मार्क घेतलेले उमेदवार आपल्याला 160 पर्यंत या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता 160 प्लस जे उमेदवार आहे ते देखील सध्या बघा इथं वेगळे असणार आहे. बरोबर. परंतु हा जो काही रेंज आहे 120 ते 160 दरम्यान तर ही सर्वसाधारण जी काही कट ऑफ असेल किंवा जो काही इतर जे काही प्रवर्ग जर ह्या ठिकाणी समांतर आरक्षण असेल हे जर वगळले तर ह्या मार्कांमध्ये जी काही कट ऑफ असेल तर तो इथं बघा येऊ शकतो. बरोबर. आता एवढे उमेदवार इथं आहे. आता ह्याच्यामध्ये सर्वाधिक जी काही स्पर्धा आहे तुम्हाला मागे देखील सांगितली ह्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गामध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळू शकतात. कारण ह्याच्यामध्ये उमेदवार जे आहे तर ते उमेदवार सर्वात जास्त इथं पाहायला मिळत आहे. बरोबर. त्यानंतर ह्या जी काही स्पर्धा असणार आहे ही स्पर्धा म्हणजे एकंदरीत मार्क असून ह्या ठिकाणी चालणार नाही तर त्या प्रवर्गाच्या वेकेन्सी जे आहे तर ते वेकेन्सी देखील येणं गरजेचं आहे. बरोबर. एखाद्या प्रवर्गामध्ये वेकेन्सी जर जास्त आली तर कमी मार्कचे उमेदवार देखील तिथं सिलेक्ट होणार आणि एखाद्या प्रवर्गामध्ये जर वेकेन्सी ह्या ठिकाणी आली म्हणजे त्या ठिकाणी जर कमी आली तर त्या ठिकाणी जास्त मार्क घेऊन देखील त्याचं सिलेक्शन होणार नाही. हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर पुढे जर विचार केला तर मोठे जे काही प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये ओपनचे 3,753, SBCचे जवळपास त्याच रेंजमध्ये 3,287, SCचे 2,597. हे जे काही सध्या बघा हे 3 आणि ह्या ठिकाणी OBC हा एक म्हणजे हे जर 4 जर सध्या प्रवर्ग आपण ह्या ठिकाणी बघितले तर ह्याच्यामध्ये सर्वात मोठा जो काही भाग आहे तर तो ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो एकंदरीत 100%. बरोबर. त्यानंतर पुढे जर विचार केला
मध्यम स्तरमध्ये त्याच्यामध्ये NTC 1147, EWS 890, NTD 731 आणि कमी असलेले जे काही सध्या बघा ST असेल 583, NTB 490, VJA 476 आणि SBC 396 हे जे आहे तर हे ह्याच्यामध्ये सध्या जे टॉपचे उमेदवार आहे तर ते कमी आपल्याला पाहायला इथं मिळत आहे, बरोबर. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही एकंदरीत बघू शकता. त्यानंतर उर्वरित जे काही ह्या ठिकाणी राहून गेले असेल तर ते कमी 120 ते 160 गुणाच्या रेंजमध्ये एकंदरीत उमेदवार किती आहे 22,756 उमेदवार, बरोबर. आता ह्या रेंजमध्ये तुमचे 22,756 जरी उमेदवार असेल परंतु हे संपूर्णचं संपूर्ण तुमचे कॉम्पिटिटरमध्ये म्हणजे तुमचे जे काही कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये सध्या बघा नसणार आहे. म्हणून घाबरून जाऊ नका की जे काही तुम्हाला एवढे सगळे तुमच्या ह्या रेंजमधले उमेदवार आहे तरी देखील तुम्ही त्या कॉम्पिटिशनमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये OBC प्रवर्गामध्ये सर्वात जास्त म्हणजे 8,406 उमेदवार असून जी काही स्पर्धा आहे ती देखील सध्या बघा खूप जास्त इथं असू शकते, कारण ह्याच्यामध्ये वेकेन्सी जर जास्त आल्या तर ह्या ठिकाणी जे काही उमेदवार आहे तर त्यांना जास्तीत जास्त संधी मिळू शकते. त्यानंतर ओपन असेल म्हणजे जनरल असेल SBC असेल हे मिळून जवळपास 7,000 प्लस उमेदवार इथं सध्या बघा होत आहे, तर ह्याच्यामध्ये देखील मोठा जो काही कटऑफ असेल तर तो येऊ शकतो. त्यानंतर ST, VJ, SBC आणि इतर जे काही प्रवर्गामध्ये तुलनेने कमी संख्या आहे टॉप उमेदवारांची, तर त्या ठिकाणी जर जास्त वेकेन्सी आली तर कमीत कमी मार्कावाला उमेदवार देखील तिथं लागू शकतो. आता ह्याच्यामध्ये जर आपण सेफ स्कोअर जर बघितला, बरोबर, सिलेक्शनचे जे काही चान्स तुम्ही विचारतात ह्या प्रवर्गामध्ये किंवा एवढ्या मार्कमध्ये सध्या आम्हाला मिळणार आहे किंवा नाही, तर आपण ह्या ठिकाणी ज्यांना 120 पासून ते 160 पर्यंत मार्क आहे तर अशांसाठी बघा जो काही सिलेक्शन संदर्भात जो काही सेफ स्कोअर असेल म्हणजे इथं स्कोअर रेंज आणि चान्स आपण एक प्रकारे ह्या ठिकाणी देण्यात आले. आता हे संपूर्ण डाटा ॲनालिसिस केल्यानंतर एक अंदाजित असणार आहे, हे लक्षात घ्या, कारण बरेचसे उमेदवार अजून काही वाईट कमेंट देखील करतात, बरोबर. आता ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जी काही वेकेन्सीवर ह्या ठिकाणी हा संपूर्ण जो काही रेंज असणार आहे म्हणजे सेफ स्कोअरची तर ती असणार आहे, परंतु आपण अंदाजित म्हणजे 10 ते 15,000 वेकेन्सी फक्त ह्या ठिकाणी विना मुलाखतची पकडली आहे. त्याच्यानुसार जे काही 150 प्लस उमेदवार आहे, बरोबर, 150 प्लस उमेदवार आहे तर ह्यांचं कन्फर्म सिलेक्शन कुठं ना कुठं सध्या बघा होणार आहे, बरोबर. त्यानंतर 140 ते 150 दरम्यान हे जे आहे तर ह्यांना देखील हाय चान्स सध्या बघा असणार आहे. त्यानंतर 130 ते 140 दरम्यान असेल तर ते बॉर्डर लाईनवर असणार आहे, म्हणजे कोणाचं सिलेक्शन तिथं होऊ शकतं, कोणाचं सिलेक्शन नाही पण होऊ शकत. हे संपूर्ण डिपेंड असणार आहे त्याची पात्रतेवर, त्याची जी काही प्रवर्गातील वेकेन्सीवर हे असणार आहे. त्यानंतर 120 ते 130 दरम्यान जर असेल तर ह्यांचा लो चान्स म्हणजे या ठिकाणी कॅटेगरीवर अवलंबून असणार आहे, ह्यांचं सिलेक्शन होऊ पण शकतं किंवा मग ह्या ठिकाणी जे काही दुसऱ्या यादीमध्ये किंवा जे इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये देखील ह्यांचं नंबर हा लागू शकतो. म्हणजे संपूर्ण जे काही सध्या बघा सिलेक्शन होणार किंवा नाही ते संपूर्ण वेकेन्सीवर, त्यांचा जो काही स्कोअरवर आणि त्यांची पात्रता प्लस त्यांच्या वेकेन्सी जी आहे त्यांच्या प्रवर्गामध्ये येणं गरजेचं आहे. तसंच त्यांचं जर स्पेशल आरक्षण असेल म्हणजे हॉरिझॉन्टलमध्ये माजी सैनिक असेल, भूकंपग्रस्त असेल किंवा इतर जे काही हॉरिझॉन्टल आरक्षण असेल तर त्यांचे निवडीचे चान्सेस आहे तर ते बघा इथं सर्वात जास्त ह्या रेंजमधल्या उमेदवारांचा इथं वाढू शकतो, बरोबर. त्यानंतर इथं एक महत्त्वाचं इम्पॉर्टंट म्हणजे ॲनालिसिस काय आहे तर 120 ते 160 दरम्यान 22,000 जवळपास म्हणजे 756 उमेदवार आहे. तर इथं ह्या ज्या काही रेंजमधल्या उमेदवारांमध्येच खूप मोठी बघा इथं स्पर्धा एकंदरीत पाहायला मिळू शकते. त्याच्यामध्ये 140 प्लसचे फक्त उमेदवार किती 4,225, म्हणजे इथे सिलेक्शन जे आहे तर ते सिलेक्शन इथं स्ट्रॉंग असणार आहे. म्हणजे 140 प्लस जर असेल तर हा उमेदवार कुठं ना कुठं बघा कोणत्या तरी वेकेन्सीमध्ये तो सिलेक्ट होऊ शकतो, विथ इंटरव्ह्यू किंवा विदाऊट इंटरव्ह्यू, बरोबर. त्यानंतर ह्याच्यामध्ये 130 ते 140मध्ये जे काही स्कोअर घेणारे उमेदवार आहे तर ते कुठंतरी शिक्षक भरतीमध्ये बघा त्याच्यामध्ये ते येऊ शकतात, बरोबर. त्याच्यामध्ये आता इथे जर तुमचा स्कोअर 140 प्लस जर आहे तर बघा टेन्शन तुम्हाला घ्यायचं नाही, बरोबर. म्हणजे 140 प्लस असेल तर तो कुठं ना कुठं कोणत्या तरी यादीमध्ये त्याचं नाव पाहायला मिळू शकतं. 130 ते 140मध्ये जर असेल तर ह्याच्यावर कॅटेगरीवर डिपेंड आहे, त्यांच्या वेकेन्सी, त्यांची पात्रता, नेमक्या कोणत्या गटासाठी पात्र आहे ते खूप महत्त्वाचं असणार आहे. आता 120 ते 130 दरम्यान जर असेल तर हा एक प्रकारे रिस्क झोन असणार आहे. आता ह्याच्यामध्ये वेकेन्सी जास्त आली तर ह्या उमेदवारांचं देखील सिलेक्शन होऊ शकतं किंवा मग स्पेशल जे आरक्षण आहे हॉरिझॉन्टल आरक्षण असे उमेदवार असेल त्यांचं देखील सिलेक्शन इथं
होऊ शकतं. आता हे संपूर्ण जे आहे तर हे प्रत्येक प्रवर्गाच्या वेकेन्सीवर आणि त्यांचं आरक्षण, त्यांचं जी काही पात्रता आहे त्याच्यावर इथं अवलंबून असणार आहे. आता हा संपूर्ण जो काही ॲनालिसिस आहे तर हे फक्त 120 पासून ते 160 दरम्यान जे उमेदवार आहे म्हणजे 22,500 त्या उमेदवारांसाठी हे असणार आहे, बरोबर. इतरांसाठी वेगळं ॲनालिसिस असणार आहे. तर सध्या ह्या रेंजमध्ये जर तुम्ही असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तुम्हाला नेमके किती मार्क आहे त्यानुसार तुम्हाला योग्य तो रिप्लाय सध्या बघा दिला जाईल. रिप्लाय थोडासा लेट होऊ शकतो, परंतु रिप्लाय प्रत्येक उमेदवाराला सध्या बघा इथं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतो. तर काही जे काही बॅड कमेंट करतात तर त्यांना आपण डायरेक्ट ब्लॉक करत असतो. तर बॅड कमेंट कृपया करू नका. तुमच्या काही समस्या असतील, काही कन्फ्युजन असेल, काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आपण त्याची जी काही कमेंट आहे तर ती अप्रूव्ह करून त्याला जो काही योग्य तो सध्या बघा रिप्लाय आहे तर तो आपण देत असतो. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनल आणि महत्त्वाचं या ठिकाणी व्हॉट्सअप चॅनल आहे ते नक्की जॉईन करा. त्याच्यावर आपण जे काही व्हिडिओ असेल किंवा इतर जी माहिती असेल तर ती त्या ठिकाणी देत असतो. तर जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढे जे काही प्रेफरन्स असेल तर ते प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचे आहे, कोणती शाळा कोणत्या वर्गासाठी तुम्हाला पहिले प्रेफरन्स द्यायचे तर ते तुम्हाला बघा व्यवस्थित त्या संदर्भात गाईडलाईन्स आपण करणार आहोत. तर लवकरच आपण लाईव्ह स्वरूपात देखील तुमचे प्रश्न घेणार आहोत. तर नक्की बघा लाईव्ह यायचं किंवा नाही त्या संदर्भात देखील कमेंट करू शकतात, जेणेकरून आम्हाला देखील थोडंसं मोटिवेशन किंवा ह्या ठिकाणी बघा व्हिडिओ बनवायला उत्सुकता राहील. तर हे संपूर्ण व्हिडिओ बनवण्यामागे आणि हा डाटा ॲनालिसिस करण्यामागे बराचसा वेळ जातो, परंतु आपल्या उमेदवारांसाठी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या मित्रांसाठी हे संपूर्ण बघा तुमच्यासाठी केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला थोडासा होप्स भेटेल आणि जे काही तुमचं सिलेक्शन आहे तर त्या सिलेक्शनासाठी हे संपूर्ण डेटा खूप महत्त्वाचा राहणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तुमचे कमेंट असेल नक्की कमेंट करा. तर भेटू आपण पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये. कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे तो देखील कमेंट करू शकतात, आपण नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवू. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.